ताई, डोळे उघडा, डोळे उघड लक्ष्मी. हे बघ, अजून थोडा वेळ करसोस. उघड डोळे लक्ष्मी. ताई डोळे उघडा, ताई डोळे उघडा. ताई वाघमारे, यातलं कुठलं इंजेक्शन द्यायचं काय कळतं का तुम्हाला? नाही माहित. पल्स चेक करा तुम्ही, पल्स चेक करा. पल्स येतात. लक्ष्मी, लक्ष्मी डोळे उघड, डोळे उघड लक्ष्मी, डोळे उघड लक्ष्मी. ताई डोळे उघडा. ताई सत्या, ही जर शुद्धीवर नाही आली तर बाळाला आणि आईला काही होणार नाही ना. वाघमारे, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. काय होणार नाही. तुम्ही जाऊ, तुम्ही पाय चोळा ताईंचे. ताई, ताई डोळे उघडा. ताई उठ, नाही हार मानू शकत तू. उठ, उठ लक्ष्मी. सत्या, ही काहीच हालचाल करत नाहीये. सत्या, काहीतरी कर प्लीज. सत्या, आपल्यामुळे त्या बाळाचा जीव. वाघमारे, तुम्ही पॅनिक होऊ नका हो. शांत व्हा, काय सुद्धा होऊ देणार नाही मी. ताई, ताई अगं तू असं कसं करू शकतेस? अगं या बाळाला जग पाहायचं आहे ना, त्यासाठीच तर तू पोटात 9 महिने वाढवलंयस त्याला. आई व्हायचं स्वप्न बघितलंयस ना ग तू. मग आई अशी हार कशी काय मानू शकते? अगं तू आठव, तुझ्या या बाळासाठी, तुझ्या सुखी संसारासाठी तू किती कष्ट घेतले असतील, दिवस रात्र एक केले असतील ग. बाळाच्या भविष्याची पण स्वप्न बघितले असतील ना. मग आता कशी हार मानतेस? प्लीज हार मानू नकोस. डोळे उघड ताई, उघड डोळे. ताई, आता मी जे सांगतो ते नीट आहे. तू तुझ्या बाळाच्या स्वागतासाठी लई तयारी केली असेल. ते सगळं आठव. तुझ्या बाळाला शांत झोप लागावी म्हणून तू पाळणा आणला असशील. तुझ्या बाळाला कुणाची नजर लागू नये म्हणून त्याला टीका लावायला काजळ आणला असशील. त्याला नवीन कपडे आणले असशील, होय ना? मग ती सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत आपल्याला आता. त्यातलं एक पण स्वप्न अपूर्ण नाही ठेवायचं, होय का नाही? अगं तुझं बाळ ना, ते पण एकदम आतुर झालं असेल बघ तुझ्या कुशीत शिरायला. त्याला पण बघायचं असेल त्याची आई कशी दिसते, त्याची आई त्याच्यावर कशी माया करते, होय का नाही? तू अशी हार मानू नको ना. उघडलं डोळे प्लीज. अगं तू पण आतुर झाली असशील ना त्याचं बोबडं बोल ऐकायला. की बाळ ना तुझ्या हातात आहे आता, आणि एक आई म्हणून बघतोय तुझ्याकडं, हसरा चेहऱ्यानं बघतोय तुझ्याकडं. ते बाळाचं आई म्हणून तुला आवाज दिल ते ऐकायला तुझे बी कान आतुर झाले असतील ना. मग उघड ना डोळे ताई, उघड ना डोळे प्लीज, प्लीज ताई. अगं दादा म्हणाले होतीस ना मला. मग तुझ्या भावाचं ऐकणार नाहीस तू? डोळे उघड ना ताई, उघड ना. सत्या, पायाची बोट हलवली आता ना. हिला शुद्ध येते वाटतं. ताई, लक्ष्मी डोळे उघड, डोळे उघड लक्ष्मी, डोळे उघड, डोळे उघड लक्ष्मी, लक्ष्मी. माझं बाळ, माझं बाळ. मॅडम, मला ह्या बाळाला ह्या जगात आणायचंय. काय पण करून मला ह्या बाळाला जगवायचंय. मला माझं बाळ हवंय. काळजी करू नकोस, काही नाही होणार तुझ्या बाळाला. हा, नक्की बघशील बाळाला तुझ्या.
काय झालं? अहो सगळीकडे शोधलं पण कुठेच भेटली नाही सुईण. आणि सुईण बायका शिल्लक राहिल्यात तरी कुठे हो? सगळ्या डिलिव्हरीज आजकाल हॉस्पिटलमध्येच होतात. बरं ठीक आहे, तुम्ही तिकडे बघा, मी इकडे समोर बघते. हा चाल. ताई तू घाबरू नकोस अजिबात. तुझ्या बाळाला काहीच होऊ देणार नाही. तू फक्त हार पाडू नकोस. तू हार पाडू नकोस. तू जागी राहा, दीर्घ श्वास घे आणि जोर लाव. हा नाही, हार मानणार नाही मी. तू जोर लाव. देवे मला शक्ती दे. चला वाघ बरे, पुन्हा एकदा प्रयत्न करूया. चला. ताई आता आपलं ठरलंय ना हार नाही मानायची. दीर्घ श्वास घे आणि जोर लाव. हा लक्ष्मी, सगळं ठीक होईल. जरा उशीर लागतोय बाळाला, खटाळाच धरलंय म्हणून लवकर बाहेर येत नाहीये. तू जोर लाव, लाव जोर. लक्ष्मी ताई, अजून थोडा जोर लावा, थोडी कळ सोसा. लावा जोर. जोर लावताय, जोर लाव. सध्या घामानं भिजले रे. आतमध्ये फॅन घेऊन येतोस पटकन. हा आणतो. ठीक होईल. लक्ष्मी जागी राहा, श्वास घे मोठा. लाव जोर लाव, लाव. लक्ष्मी ताई, लावा अजून जोर. देवाचं नाव घ्या, लावा जोर. सत्या, मला वाटतं येईल आता बाळ बाहेर. ताई तू दीर्घ श्वास घे. आता सगळं ठीक होईल, सगळं ठीक होणार आहे. हा बाळ येते बाहेर. हा बघितलंच ताई, आता आता हरायचं नाही आपल्याला. अजून जोर लाव, अजून थोडा जोर लावा. लक्ष्मी, हार मानू नकोस. आम्ही आहोत ना, येईल तुझा बाळ आता जन्माला. जोर लाव लक्ष्मी, जोर लाव. झाला ते. आणि आणि थोडा श्वास घे आणि जोर लाव. जोर लाव, अजून थोडा जोर लावा, अजून थोडा जोर लाव. लाव जोर लक्ष्मी, लाव जोर. सत्य, वाघमारे मी ठीक आहे. तुम्ही बाळाकडे लक्ष द्या, बाळाकडे लक्ष द्या तुम्ही. ताई तू अजून जोर लाव. विचार करून करून डोसकं फुटायची आली का ती नदी कशी पार करायची. हाय कौता, मी दिली की आयडिया. चांगली आयडिया आहे ती. आपण हिकडनं तिकडं दोरी टाकूया आणि तसं नदी पार करत करत जाऊयात. लाईफ जॅकेट राहायचे म्हणजे कसं दोरी बिरी मधूच तुटली बिटली पडलो खाली तर जीवाला धोका नाही ना. लाईफ जॅकेट आहे. ए हाप मॅड, परत शिळी आयडिया देऊन कशाला गाकलं तार तोडतीस ग. शिळी पण झाली होती आयडिया. असू दे, हरकत नाही. नवीन आयडिया माझ्याकडे, नवीन आयडिया आहे. मी काय म्हणते, आपण काय करू, पॅराशूट घेऊ आणि पॅराशूट न मग इकडनं तिकडनं नदी पार करूया. असं हवेबरोबर तरंगत तरंगत. वाह वाह सपना, वाह काय आयडिया आहे. वाह हे जे आवडली होय तुला, पटली ना. हा ठीक आहे ठीक आहे, जा पटकन पॅराशूट आण. जा जा पटकन आण काय आण. पॅराशूट उडवायला काय नानांच्या बंगल्यावर जायचं काय. हे जे सारखं आपल्या नानांमध्ये आणत नको बरं का तू. सारखं सारखं आपल्या नानांचं नाव घेत असते. काय करते नानाचं नाव घ्यायची. मग काय चुकीचं बोललो मी. बरोबरच बोललो की. काय तुला बोलत असतीस. ए काय बोलले रे मी. काय बोलली म्हणजे वेळ तर आहे का आपल्याला पॅराशूट आणायला. आणि पॅराशूट उडलं, हवेत फुटलं, सगळ्यांना जनसमाधीच की. भया तसं असेल ना तर एक काम करा, माझ्या बायकोला पण न्या. सगळ्यांचा पॅराशूटचा खर्च मी करतो बस.
चेष्टा केली. मी पण चेष्टेतच हसले. वातावरण जर नॉर्मल केलं बघ. ये पलम्या, तुझी मस्करी करून झाली असेल तर सत्यापर्यंत कसं जाता येईल ती सांग. त्याच्यावर मार्क कर काहीतरी. निघाला मार्ग निघाला. मी काय म्हणते, आपण काय करूया, असे मोठे मोठे दगड घेऊया, टाकूया नदीमध्ये, पूल तयार होईल. पुलाला नाव बी देऊया मम्मी साहेब सेतू. ये सपने, तुला का नाही मग मी पाण्यात पाडते आणि तुझ्या छाताडावर बसून नदी पार करते बघ. बया, मम्मी साहेब काय बोलताय? हा, लहानपणी ती माकडणीची गोष्ट ऐकली होती, स्वतःच्याच लेकराला पायाखाली घेते आणि उभे राहते, स्वतःचा जीव वाचवते. असले हक्क तुम्ही कसल्या वाईट आहात मम्मी साहेब? मम्मी सासू, वहिनी तुम्हाला माकडीन म्हणाली. भाजी मी कुठे असं म्हणले? काय पण काय? ये सपने, मला माकडे म्हणालीस होय? यायच्या द्या, हिला सांग बर का, नाहीतर हिचं मी काय करणार माझं मला ठाऊक नाही बघ. सॉरी तसं नव्हतं म्हणायचं मला, ऐकून तर घ्या तुम्ही काय. सपने लाज वाटते का? नुसतं उदाहरण दिलं मी. उदाहरण दिलं. मम्मी माकडीन, मग नाना माकड. नाना कशाला माकड म्हणतो रे? प्रत्येक वेळी नाना कशाला म्हणत असतोय तो? बरोबरच आहे की, काय चुकीचं बोललो मी? नाना माकडच आहे. एक मिनिट शांत बसा, शांत व्हा. हे बघा, जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याबद्दल उगाच अस्वस्थ होऊ नका. आणि सत्य आणि मंजूच्या बाबतीत तर अजिबात विचार करू नका. त्यांचे ते खंबीर आहेत, ते काय ते बघून घेतील तिकडं. पण मम्मी, त्या दोघांना असं सोडलं का नाही एकटं? काय सांगतात नाही, लग्न बिग्न करूनच यायचं डायरेक्ट. असं होऊ शकतं ना, झालं तर काय करायचं? सध्या मला वाटतं बाळ बाहेर येईलच आता. मला पटकन ग्लव्स दे. हे घ्या. ताई, आता जोर लावा तुम्ही, श्वास घ्या. हार मानायची नाही आपल्याला. लक्ष्मी, हे बघ, धीर सोडू नको, लाव ताकद. हा, अजून थोडाच वेळ अजून लाव ताकद. अजून थोडा जोर लावताय, अजून थोडा जोर लाव. सत्या, वाघमारे लवकर या. लक्ष्मी जागी हो. लक्ष्मी, डोळे उघड. लक्ष्मी, तुला तुझ्या बाळाला बघायचंय ना? ताई डोळे उघड. ताई, बाळाला आपल्याला या जगात सुखरूप आणायचं आहे ना, त्याला खेळवायचं आहे ना, तुला त्याचा आवाज ऐकायचा आहे ना. मग अशी हार म्हणून कशी चालेल? ताई, डोळे उघड ना, डोळे उघड. लक्ष्मी, डोळे उघड. तुला तुझ्या बाळाला बघायचंय ना, त्याचा रडलेला आवाज ऐकायचा ना. उघड, डोळे उघड. लक्ष्मी, डोळे उघड. ताई, हे ऐक. ताई, आवाज ऐक. आवाज ऐकायला तुझे काना सुचलेले ना, मग हार म्हणून कशी चालेल? ताई, आपल्याला हार नाही मानायचे ताई, हार नाही मानायची आपल्याला. नाही, मी हार नाही मानणार. ताई, त्या फुईजी इथे कुठे राहतात? हो बघा, त्या समोरच्या घरात राहतात. इथे? हा, हा. बाबा, फुईजी काय करे? आजी, हो आजी, हा, ते आमच्या पोलीस स्टेशन मध्ये बाळंतीण आहे, बाळंतपण करायचंय.
बाबा ऐकायला नाही येत नाही आजी बाळंतीन पाहिजे बाळंतीन आहे बाळंत पण करायचं आहे चालता नाही येत हो बल मी आपण कुठं खपतोय बंद बंद काय माहिती. ये जय द्या. अरे मी फोन लावून बघितला पण सत्या माझा फोन उचलत नाही. तू लाव की तुझा उचलला तर उचलला. अगं लावून बघितला मी माझा बी फोन उचला ना गडबडीत असणार आहे तो तिकडे काय चाललंय काय सिच्युएशन आहे आपल्याला काय सुद्धा माहित नाही आणि आपल्याला पण काय हात पाय हलवता येणार. जयद्या हे बघ काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्यांचा विचार करायचा नसतो. भारी बया 100 लाईक्स आलेत 100 लाईक्स आलेत. कसल्या लाईक्स? नाही नाही मम्मी अहो मी एक पोस्ट केली होती त्याला 100 लाईक्स आलेत बघा. असं टाकलं होतं का अडल्या नडलेल्यांसाठी कायम मदतीला धावून जाणारे आपले सातारचे लाडके सत्या दादा पोलीस स्टेशनात करतायत बाळंतिनीची डिलिव्हरी. हॅशटॅग सातारचा ढाण्या वाघ ऑन मिशन. हॅशटॅग दादा तत्पर फॉर डिलिव्हरीचं ऑपरेशन. हॅशटॅग एक जाऊबाई जोरात आणि हॅशटॅग मम्मी साहेब कोमात. हे सपने काय झालं कुठली काय झालं काहीतरी वेगळा हॅशटॅग टाकायला पाहिजे का बदलू का? ए सपने देव अक्कल वाटत होता तू कुठं काय हॅशटॅग बागडायला गेली होतीस काय हा? मम्मीला कोमात पाठवतीस. अरे पण मग सिच्युएशन तर तशीच होती ना आता. हो पण म्हणून काय सोशल मीडियावर गावभर बॉम्ब करायची काय गरज होती का? कुठल्या मुहूर्तावर ह्या सपनीशी लग्न करून आला का नाही तीच कळत नाही बघ मला. इथं मी माझा ताण कमी करायचं बघते आणि ही माझा ताण वाढवायचा बघते. ते मी आपलं तेवढंच ते सत्य भाऊजींची आपली तेवढीच पब्लिसिटी आपलेच भाऊजी आहेत असा. हे सपने माझ्या डोळ्यासमोर बाजूला हा नाहीतर जाऊ दे बाबा जातेच मी. मम्मी साहेब सत्यदादांबद्दलची बातमी कळाली आहे ती खरी आहे का? ते का बाईची प्रसूती करतायत हे खरं आहे का? इन्स्पेक्टर मंजिरी बागमारे ह्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत हेही खरं आहे का? सत्यदादांवर अशी वेळ कशामुळे आली आम्हाला कळेल का? बया कसली डेंजर माणसं आहेत. तुम्हाला कुठं कळली बातमी? द्या अहो मॅडम तुम्हीच तर सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होतीत ना हॅशटॅगचे एक जाऊबाई जोमात आणि मम्मी साहेब कोमात. अहो तुमची सोशल मीडियावरची पोस्ट पाहून आम्ही पुलाची बातमी सोडून इथे आलोय. झालं समाधान. मम्मी साहेब आम्हाला कळेल का? तुम्हाला तिथले काय अपडेट मिळालेत का? त्या गरोदर बाईंची प्रकृती कशी आहे आता? ए मला कसं ठाव असणार ही? तुम्ही जाऊन बघा की तिकडं नाही तिथं तर काय मार पोचता की तुम्ही समजीकडं. मग मला काय विचारताय? तुम्ही आता नदी पार करून जावा आणि सत्ता जाऊन माहिती घ्या तिकडं. सत्याला का तिकडे अडचणीत आहे ना आपण काहीच करू शकत नाही. काय करायचं काय कळणं झालंय तिकडे जायचा मार्ग कसा काढायचा. हो रे पण आता काय करायचं सांग. अहो मम्मी साहेब तुमच्या पक्षाकडून तिथं काय मदत पोहोचलीये का? कसला कालवा आहे रे. चल जर बघ कोण आले. अहो मम्मी साहेब बोला ना काहीतरी असतीलच ना. मम्मी साहेब बोला ना काहीतरी. एक मिनिट सॉरी प्लीज सॉरी तुम्ही ऐका. पूल पडला ना ती बातमी कव्हर करा घरच्यांना नका त्रास देऊ प्लीज. अहो पूल पडला ही सगळ्यात मोठी बातमी ती कव्हर करा ना घरच्यांना नका त्रास देऊ प्लीज. या प्लीज या चला या. हे सपने तुझ्या मोबाईलात काढीच लावते का नाही बघ. नवीन घेऊन देशील ना रे? नानांना मागायचा. लक्ष्मी लाव जोर अजून थोडा वेळ लाव जोर. बाळ अगदी काठावर आले असं समज. अजून थोडं पुश कर. अजून थोडी करसोस लाव जोर. ताई होत झालंय आता अजून जरा जोर लाव लाव अजून जोर कर पुश. हे बघ पूर्ण ताकद लाव अशा सोडू नकोस अशी. श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या. टाईम बाळ येते तो अजून जोर लाव आपल्याला हार नाही मानायचे. अजून जोर लाव. लक्ष्मी जोर लाव. हे बघ पुश कर. थोडं पुश कर लास्ट टाइम. हा देवाचं नाव घे आणि लाव जोर. गणपती बाप्पा मोरया.
सत्या कापड दे पटकन ते. माझं बाळ. ताई ताई, अगं अभिनंदन तुझं. आई झालीस तू. तुझी लढाई जिंकलीस तू शेवटी. आई झालीस तू. अभिनंदन. अजून एक लक्ष्मी आली घरात. मुलगी झाली. घे तुझ्या बाळाला.